रायगडवर अमित शहांनी केलेल्या भाषणाचाच बाण बनवत संजय राऊतांनी निशाणा साधला। अमित शहांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा दावा संजय राऊतांनी केला। तसंच औरंगजेबाच्या कबरीचा समाधी असा उल्लेख केल्यावर देखील संजय राऊतांनी आक्षेप नोंदवला। संजय राऊतांप्रमाणेच आदित्य ठाकरेंनी देखील अमित शहांवर टीकास्त्र डागण्याची संधी साधली। रायगडावर भाषण करताना अमित शहा नेमकं काय म्हणाले होते आणि त्यावर संजय राऊतांनी आणि आदित्य ठाकरेंनी काय टीका केली आपण पाहूया। जिजाऊ ने बाल सेवा में संस्कार करे भरे और शिवाजी ने वो संस्कार को एक वटवृक्ष बनाया और उसके बाद धर्मवीर संभाजी महाराज, महारानी ताराबाई, धनोजी, संतोजी, शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे, जूझते रहे, यहाँ तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि। आम्ही ज्याला थडगं म्हणतो त्याचा उल्लेख काल देशाच्या गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर, मेघडंबरीसमोर औरंगजेबाची समाधीचा दर्जा दिला। त्याने शिवाजी महाराज उल्लेखच केलेला नाही। शिवाजी 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 एकेरी उल्लेख। एरवी शिवाजी महाराज नाही म्हणाल तर याद राखा आणि ते रायगडावरती येऊन शिवाजी महाराजांवरती महाराष्ट्राला ज्ञान देतात। हे कुठले ज्ञानदेव? ज्याला गाडला इथे महाराष्ट्राने, महाराष्ट्राच्या मातीत, की महाराष्ट्र जो चालून येईल त्याला असंच गाडलं जाईल। काही लोकांना तर समाधी वाटते। काल त्यांनी मला वाटतं महाराजांचा उल्लेख देखील एकेरी केलेला आहे आणि हे मग जे कोणी आम्हाला बाकीचं शिकवायला जातात त्यांना आता कुठे गेले ते सगळे लोक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।